जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SVPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण 123व्या कन्व्होकेशन सेरेमनीबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं होतं, तर आता त्या विद्यार्थ्यांना लवकरच डिग्री जी काही आहे ती तुम्हाला भेटणार आहे. तर त्याचा जो काही सेरेमनी आहे, त्याचा जो काही पदवी प्रदान समारंभ आहे, तो आता विद्यापीठामध्ये लवकरच होणार आहे. त्याची आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी एका प्रसिद्धीपत्रकानुसार काय करण्यात आलेली आहे, तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही पदवी प्रदान समारंभ आहे तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंडोर स्टेडियम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 17 जानेवारी 2024ला संपन्न होणार आहे. त्याची सविस्तर कार्यक्रम पत्रिका आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित शेअर करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या पदवी प्रदान समारंभासंबंधी काही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या 2-5 मिनिटांमध्ये देणार आहोत. आणि कोणत्या विद्यार्थ्यांना तिथे सर्टिफिकेट्स भेटणार आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना कधी भेटणार आहे या बाबतीत हा व्हिडिओ माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, या 123व्या कन्व्होकेशन सेरेमनीसाठी कोणत्या विद्यार्थ्यांनी नेमके अप्लाय केलं होतं. जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षातले विद्यार्थी होते, जे पासआउट झालेले होते, ज्यांनी कन्व्होकेशन सेरेमनीसाठी अप्लाय केले होते किंवा डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय केले होते, त्या विद्यार्थ्यांनाच हे सर्टिफिकेट्स भेटणार आहे. तसेच ज्यांचे फी स्टेटस किंवा बाकीचे काही इश्यूज असतील तर ते तुम्ही एकदा पोर्टलला तुमच्या चेक करा. त्या संदर्भात तुम्हाला काही मेसेज वगैरे देखील तुम्हाला विद्यापीठाने काही पाठवले असतील किंवा मेल देखील तुम्हाला विद्यापीठ आता पाठवू शकणार आहेतच. ओके, सो तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विद्यापीठात प्रत्यक्ष कन्व्होकेशन कन्व्होकेशन सर्टिफिकेट सेक्शन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांना संपर्क प्रत्यक्ष भेटून साधू शकता. बट त्याची एक यादी वगैरे सविस्तर माहिती तुम्हाला जी काय आहे ते डिक्लेअर केली जाते. ती कधी केली जाणार आहे, ती 17 जानेवारी 2024च्या पुढे डिक्लेअर केली जाते. जर का त्या यादीत तुमचं नाव नसेल किंवा तुम्हाला काही मेल किंवा मेसेज पुढच्या 8 दिवसामध्ये आला नाही, म्हणजे 17 तारखेच्या पुढे 8 दिवसात आला नाही, तर तुम्ही विद्यापीठामध्ये संपर्क करा. म्हणजे कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की तुम्ही फी पेड केली बट तरीसुद्धा तुमचं स्टेटस तिथं अनपेड फी दाखवत आहे. तर तुमचं जे काही रीतसर ॲप्लिकेशन्स वगैरे असेल ते घेऊन तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. मग ते तुमचं काय करू शकता, सर्टिफिकेट्स तुम्हाला ते इश्यू करण्यासंदर्भात पुढच्या गाईडलाईन्स निश्चित करतील. ओके, सो या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी काय केलेले होते, जे विद्यार्थी ऑक्टोबर 2022 तसेच एप्रिल 2023ला पासआउट झालेले होते, तर या विद्यार्थ्यांसाठी हा पदवी प्रदान समारंभ असणार आहे. तसेच यापूर्वीचे सुद्धा काही विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरीमधून अप्लाय केलेले होते, तर या विद्यार्थ्यांना देखील काय भेटणार आहे, कन्व्होकेशन सेरेमनीचं सर्टिफिकेट्स तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे डिग्री सर्टिफिकेट्स तुम्हाला भेटणार आहेतच. ओके, सो या संदर्भात बाकीची जी काही माहिती आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. नेमकी या संदर्भात कोण त्याला प्रमुख उपस्थित असणार आहे, कोणकोणते पाहुणे त्याच्यामध्ये सहभागी असणार आहे, कुणाच्या हस्ते आपल्याला सर्टिफिकेट्स भेटू शकतं, ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 123वा पदवी प्रदान समारंभ आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत 17 जानेवारी 2024ला होणार आहे. यामध्ये 10 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाचं वितरण करण्यात येणार असून 2 विद्यार्थ्यांना PC अलेक्झांडर पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात येणार आहे. तर ओके, तर यामध्ये आणखीन कोण प्रमुख पाहुणे उपस्थित असणार आहे, तर त्याच्यामध्ये राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती ओके डॉक्टर किंवा रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पाडला जाणार आहे. यावेळी जवळजवळ 1,05,654 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. म्हणजे आता हे 1,00,000 विद्यार्थ्यांना तिथं सर्टिफिकेट इश्यू करतील का, तर तसं केलं जाणार नाही. पण या सर्टिफिकेटसाठी किंवा 123व्या कन्व्होकेशन सेरेमनीसाठी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले होते, तर 1,05,654 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन्स केलेले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, तसेच कुलगुरू डॉक्टर पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे यांच्यासह विद्यार्थी आणि विविध अधिकार मंडळाचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित राहणार आहे.
यावेळी तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यावर्षी आपले अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहे। त्यामुळे या वर्षीचा पदवी प्रदान समारंभ हा थोडासा वेगळ्या पद्धतीने आणि काही खास ठरणार आहे। हा पुरस्कार किंवा हे पदवी प्रदान जे काही होणार आहे त्यासाठी विद्यापीठाच्या इंडोर हॉलमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात 85,440 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, 19,768 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, 226 विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, 187 विद्यार्थ्यांना PhD, 34 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र, तर 4 विद्यार्थ्यांना MPhilचे प्रमाणपत्र मिळणार आहे। आणि मगाशी सांगितल्या पद्धतीने 10 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाचं वितरण करण्यात येणार आहे, तर 2 विद्यार्थ्यांना PC अलेक्झांडर पुरस्काराने देखील सन्मान करण्यात येणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या सोहळ्यामध्ये काही निवडक विद्यार्थ्यांना म्हणजे जे काही गोल्ड मेडलिस्ट आहे याच विद्यार्थ्यांना काय केलं जाणार आहे, पदवी प्रमाणपत्राचं वितरण केलं जाणार आहे। त्या संदर्भात विद्यापीठ त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांची कम्युनिकेशन निश्चितच करणार आहे। आणि उर्वरित विद्यार्थ्यांना पोस्टाने, तर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचं वितरण केलं जाणार आहे। थोडक्यात आता तुम्ही जो काही रजिस्टर ॲड्रेस दिलेला आहे फॉर्म भरताना, तर त्या ID वरतीच तुम्हाला काय केलं जाणार आहे, तुमचं पदवी प्रमाणपत्र पाठवलं जाणार आहे। त्या संदर्भातला जो काही एक मेल असतो, कन्फर्मेशन मेल किंवा ज्याला स्पीड पोस्टाने पाठवलं जातं, तर तो तुम्ही मेल काय करत चला, चेक करत चला। त्या मेलवरती तुम्हाला काय येणार आहे, तुमची डिटेल्स येणार आहे। म्हणजे स्पीड पोस्टचा जो ट्रॅकिंग ID आहे तो तुम्हाला ईमेल मार्फत कदाचित भेटला जाईल। तुम्ही तुमचा मेल काय करत चला, चेक करत चला। आणि तुमच्या जवळचं जे काही पोस्ट ऑफिस आहे त्या पोस्ट ऑफिसवाल्यांशी देखील तुम्ही संपर्कात राहा। तुम्हाला डिग्री प्रमाणपत्र हे लवकरच भेटणार आहे। धरून चला की या महिन्याच्या एंडपर्यंत म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला काय भेटेल, तुमच्या घरपोच किंवा तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला पदवी प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे। जर तुम्हाला पदवी प्रमाणपत्र आलं नाही तर संबंधित डॉक्युमेंटसह तुम्ही कन्व्होकेशन सेक्शन जे काही आहे किंवा सर्टिफिकेट सेक्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता किंवा आपल्या महाविद्यालयात देखील तुम्ही संपर्क साधू शकता। आता काही विद्यार्थ्यांना बघा असं वाटेल की सर आमचं तर नाव त्या ठिकाणी विद्यापीठात तिथं आलं नाही, मग आम्हाला तो सेरेमनी कशा पद्धतीने आम्ही साजरी करावा, तर त्यासाठी तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन असा आहे की सपोज तुमच्या बॅचमध्ये 50 विद्यार्थी असतील आणि 50च्या 50 विद्यार्थ्यांना सपोज आपण गृहीत धरू की 30 जानेवारीच्या आसपास तुम्हाला सर्टिफिकेट्स भेटले, तर ह्या सगळ्या 50 विद्यार्थ्यांनी एकत्रित एक तारीख निश्चित करा, महाविद्यालयाला संपर्क करा आणि महाविद्यालय एक छोटासा कन्व्होकेशन सेरेमनी प्रोग्राम आयोजित करेल। त्यामध्ये तुम्ही कोट वगैरे जो किंवा ती जी काही हॅट असते, टोपी असते ती घालून तुम्ही काय करू शकता, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, संस्थापक, मॅनेजमेंट असतील किंवा आणखीन जे कोणी वरिष्ठ व्यवस्थापक असतील, मॅनेजमेंटमधले रिप्रेझेंटेटिव्ह असतील, तर ते त्यांच्या हस्ते तुम्हाला काय केलं जाऊ शकतं, सर्टिफिकेट्स इश्यू केलं जाऊ शकतं। मग एक चांगल्या पद्धतीने सेरेमनीसुद्धा महाविद्यालय काय करतं, दरवर्षी आयोजित करत असतं। म्हणजे तुम्ही असे 50 विद्यार्थी येऊन सुद्धा 1 तासाचा प्रोग्राम हा कंडक्ट करू शकता, काही अडचण येणार नाही। तेवढंच एक गेट टुगेदरही विद्यार्थ्यांचं होतं आणि एक महाविद्यालयाची एक आपुलकी देखील आपल्याला निर्माण होत असते। सो या पद्धतीनेच तुम्ही काय करू शकता, पदवी प्रदान समारंभानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीने साजरी तुम्ही करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर निश्चित चॅट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच परीक्षेबाबत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध उपक्रमाबाबत आपल्याला माहिती मिळवायची असेल तर निश्चित आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। सो तुम्हाला काही शंका असल्यास निश्चित चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा। तोपर्यंत टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।